आधीच्या फेल्युअरची असेसमेंट केल्याशिवाय पुढची सायकल करायची नाही. IVF फेल झालं तर कारण आहे ते शोधा आणि मगच पुढे. म्हणून डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं. युद्धात तह पण केला पाहिजे किंवा एखाद पाऊल मागे पण घ्यायला पाहिजे. स्ट्रॅटेजी करा आणि मग पुढे जा. मग तरी सुद्धा त्या माऊलीने आपल्याला 9 महिने सांभाळले. Welcome viewers, I am Dr. Uttara Ushir and today we have the entire IVF care team. That is, we have Dr. Ranjit Joshi sir, we have Dr. Sachin Gawle sir, we have Dr. Trupti ma'am and Dr. Sheetal Patil ma'am, Dr. Chetna Dahivelkar ma'am. And so this is the part of the episode that we have covered from last time about basic and advanced infertility treatments. And जसं आपल्याला माहिती की IVF मध्ये बरेच चॅलेंजेस येतात, त्यामधला हा एक मोठा चॅलेंज आहे, तेच म्हणजे रिकरंट इम्प्लांटेशन फेलियर. तर आज आपण जाणून घेऊया याबाबत. शीतल पाटील मॅम, कॅन यू प्लीज इलॅबोरेट? Recurrent implantation failure that refers to a inability to conceive clinical pregnancy even after transferring multiple embryos. म्हणजे याचे थोडक्यात काय की 2 ते 3 वेळेस पण आपण गुड क्वालिटी एम्ब्रियोज ट्रान्सफर केल्यानंतर पण आयदर इट इज अ फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर और फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर तरी पेशंटला प्रेग्नन्सी होत नसेल, म्हणजे हे आपण रिकरंट IVF फेलियर आपण याला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये की पेशंटचं कन्सर्न असतो की माझं एम्ब्रियोटम चांगलं आहे, माझे एम्ब्रियो सुद्धा चांगले आहे, तरी मी पेशंट प्रेग्नंट होत नाहीये. तर याच्याबद्दल मला जास्त जे आहेत आपण ह्या पॉडकास्टमध्ये आपण याच्याबद्दल बोलूयात आता. आता जसं शीतल मॅम म्हटलं की गुड क्वालिटी एम्ब्रिओज, तर एम्ब्रिओ क्वालिटी कशावरनं बघतात की एम्ब्रिओचा जे सेल्स असतात ते सेल डिव्हिजन जेव्हा होतं ते आपण सेकंड डे एम्ब्रिओ बघतो तेव्हा आपल्याला 2 to 4 सेल्स पर्यंत एम्ब्रिओ गेले पाहिजे. डे 3 ला बघतो तेव्हा 6 to 10 सेल पर्यंत गेले पाहिजे. मग ते तशी सेल ग्रोथ होते आहे का स्लो आहे सेल ग्रोथ. आणि सेल ग्रोथ बघताना आपण बघतो की मॉर्फोलॉजिकल ग्रेडिंग होतं बेसिकली. त्याच्यामध्ये सेल इक्वल साईज डिस्ट्रीब्युशन आहे का, कधी कधी ग्रॅन्युलेशन असतं, काही सेल्युलर डेब्रिज थोड्याफार प्रमाणात त्या ओके आहेत, पण त्या जर जास्त असल्या तर मग त्या एक क्वालिटी त्याची खराब असू शकते. मग ते कधी कधी एकदम छान एम्ब्रिओ असतो पण तो जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रिओ आहे की नाही हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. मग या केसेसमध्ये आपण काही डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतो. एम्ब्रिओ म्हणायला सगळे म्हणतात की एकदम गुड क्वालिटी एम्ब्रिओ, पण त्याचं प्रॉपर ग्रेडिंग कधी दिलेलं नसतं. आणि एम्ब्रिओ ग्रेडिंग आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रिव्हियस IVF फेल ज्या झालेला सायकल आहे त्यामध्ये किती डोस गेला आहे औषधांचा, किती दिवस डोस गेला आहे, ट्रिगर कसा दिला आहे, हे डिटेल स्टडी करून आपण ते पुढे आपण बघतो. तर आपण लाईफस्टाईलचा पण याच्यामध्ये बराच मोठा रोल आहे, त्याच्याबद्दल आपल्याला चेतना मॅम सांगते. जसं तुम्ही म्हटले बाकीचे कॉजेस, त्याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट अजूनही एक फॅक्टर आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस. हे सायन्सने प्रूव्ह झालेले आहे की जेव्हा आपल्या बॉडीचा BMI पेशंटचा जेव्हा जास्त असतो तर तो म्हणजे 1 किलोग्राम पर मीटर स्क्वेअरने वाढला तर तो इम्प्लांटेशन फेल्युअर जे आहे ते 2% आहे. म्हणजे तेवढा सिग्निफिकंट ते आहे. म्हणून लाईफस्टाईल चेंजेस हे पेशंट्समध्ये खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर मग म्हणजे डाएट, एक्सरसाइज जे आपण सांगतो ते, इव्हन हॉर्मोनल चेंजेस असतात बॉडीमध्ये. हॉर्मोन्स जर व्यवस्थित बॅलन्स नसेल तरी प्रॉब्लेम येतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्ट्रेस फॅक्टर किंवा बाकी, ते बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कॉज करतात. म्हणून त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस केल्यानंतर आपल्याला अँटीऑक्सिडंट्स देणं पण तितकंच गरजेचं असतं पेशंटला. ते सप्लिमेंटरी असतं. आता परवा जे उत्तरा मॅडमनी रिसर्च केला की आता हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसच्या पण काही टेस्ट आल्या आणि त्या पण आपण करू शकतो. आणि त्या टेस्ट केल्या की त्या अनुषंगाने कुठले अँटीऑक्सिडंट आहेत, कारण अँटीऑक्सिडंट म्हटलं तर भरपूर स्पेसिफिक, पण त्या पर्टिक्युलर पेशंटला कुठल्या प्रकारचा अँटीऑक्सिडंट पाहिजे ते देऊन आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. म्हणजे सर जसं की इंडिव्हिज्युअलाइज केअर ही खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पेशंट वेगळा असतो, तर आपण ते ब्लँकेट थेरपी नाही देऊ शकत. तर वी हॅव टू अॅनलाइज अँड देन गिव्ह द ट्रीटमेंट. आणि याचबरोबर काही युट्राईन फॅक्टर्स असतात. सगळ्यात पहिला म्हणजे एंडोमेट्रियम. आपल्याला वाटतं एंडोमेट्रियमचं थिकनेस चांगला आहे किंवा सगळं ओके आहे, पण कधी कधी क्रॉनिक इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन त्याच्यामध्ये असतं. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या सोनोग्राफीवर दिसत नाहीत, म्हणजे आतमध्ये पॉलिप असेल, ऍडिजन्स असतील किंवा फायब्रॉइड असेल, हायड्रोसॅल्पिंग्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इम्प्लांटेशनला अफेक्ट करतात. परवा तू ते पेशंटचं डॉपलर केलं, ब्लड सप्लाय नव्हता, म्हणजे ती झाली प्रेग्नंट. परवाच मेसेज आला तुम्हाला. सो दीज आर ऑल कॉजेस
की हे सगळं रूल आउट करून मग आपण कॉज शोधून मग पुढची पुढची cycle pregnant- करायला. त्यासाठी आपला तो 3 सायकलचा प्रोग्राम फारच छान असतो की आपल्याला ते फर्स्ट सायकल मध्ये Correct. Fine tuning करता येतं. हो. थर्ड सायकल मध्ये मग आपण तिथे इंटरप्रेट करू शकतो. करू शकतो. मला वाटतं ना आपण 3 सायकलचा एक पॉडकास्ट Yes. करू. पण त्याचा हा रिपीटेड सायकल एकाच ठिकाणी केल्याचा हा फायदा होतो. हो. की हम्म. आधीचं आपल्या आधीचं असेसमेंट कळतं. होते, अभ्यास आणि होतो. आधीच्या फेल्युअरची असेसमेंट केल्याशिवाय पुढची पुढचं सायकल cycle करू करायची नये. नाही. येस कारण की जसं आपण नेहमी म्हणतो की IVF फेल झालं तर कारण आहे ते हो. शोधा आणि मगच पुढे next इट्स cycle नॉट करा. जस्ट बॅड लक. हो. हो, म्हणजे सर ते लंडनला किंवा नवीन लोक श्रद्ध शोल्डर्स नुसतं असं खांद्याला माहित नाही असं नका करू. तुम्ही तुमच्या हातात जेवढ्या तेवढ्या गोष्टी केल्याच नॉलेज इज Yes. पॉवर. Knowledge is वी power. शुड आणि यूज दॅट. म्हणून डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. हम्म. किंवा प्रत्येक गोष्टीत डॉक्युमेंट केल्या पाहिजे. किंवा हो. किती स्त्रीबीजा मिळाली, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, चौथ्या दिवशी काय, त्यांची स्टेल ग्रोथ काय झाली, असं स्केची Yes. काय लिहून खरडून काय उपयोग नाही. हा. डिटेल बऱ्याचदा आपण असं बघतो की नुसतं कुठेतरी लिहिलेलं आहे हो, काहीतरी हो, मेन्शन हो. केलं, बट इन्स्टेड यू कॅन आणि हॅव अ जे प्रॉपर फॉर्मॅट. शीतल मॅडमनी तो डेटाबेस केलाय. प्रत्येक स्त्रीबीजाचं प्रत्येक दिवसाचं हम्म. तुम्हाला येस, progress कळतो. हो. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं ना की डोस आपण quality- नेक्स्ट हो. सायकल चेंज करू Change करू शकतो. हा, शकतो. म्हणजे जेवढे जास्त आणि stability सगळ्यांनाच होते, कळतं मग ते, नॉट सगळ्यांनाच जस्ट कळतं. हो. इवन पेशंट गेट्स टू नो ना की काय हो. चाललंय माझ्या बरोबर, आणि- काय होतंय. पुढच्या सायकलमध्ये काय की ह्या वेळेला जर माझे 2च गर्भ झाले हम्म. पण 10 फॉलिकल होते, हम्म. हो. त्यामुळे पुढच्या वेळेला नाही मला आता 4 पाहिजे, हम्म. 6 गर्भ व्हायला पाहिजे हम्म. किंवा जास्त स्त्रीबीजा Yes. मिळाल. तर त्यांना ते आणि जेव्हा तुम्ही समजून उमजून सायकल हम्म. करता ना तर हम्म. मला वाटतं तुमचा स्ट्रेस पण कमी होतो. म्हणजे त्याचं हो. सायकोलॉजिकल पण फॅक्टर Fact, हो. हे आपलं टार्गेट आहे हम्म. की आता ही फेल झाली ठीक आहे, हो. आपल्याला ते मान्य आहे, आपलं फेल्युअर मान्य आहे. जसं आपण म्हणतो ना युद्धात तह पण केला पाहिजे किंवा एखाद पाऊल मागे पण घ्यायला हो. पाहिजे. स्ट्रॅटेजी करा आणि मग पुढे जा. पुढे जा. हम्म. की मग पेशंट कळतं की अरे सोनोग्राफीत माझी फॉलिकलची संख्या वाढली आहे का? हम्म. किंवा चेतना मॅडम म्हणाले तसं अँटीऑक्सिडंटचा फायदा झालाय का, हम्म. हम्म. फॉलिकल डोस झालाय का? हो. बरोबर तू येस येस. तर या सगळ्यामध्ये इम्युनॉलॉजीचा काय रोल आहे? इम्युनॉलॉजी म्हणजे आता रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअरचं हम्म. जेव्हा इव्हॅल्युएशन होतं तेव्हा एम्ब्रिओ आणि युट्रस म्हणजे हा. एंडोमेट्रियम यांचं इंटरॅक्शनवर पण एक भर दिला जातो हम्म. की यांचं काय इंटरॅक्शन होतं. येस. त्यालाच आपण इम्युनॉलॉजी म्हणू शकतो हम्म. की एम्ब्रिओ जो आहे त्याचं बेसिस हे इम्युनॉलॉजीचं. एम्ब्रिओ जो आहे तो 50% हा वडिलांकडं त्याचं जेनेटिक मटेरियल असतं. Yes. त्याच्यामुळे तो आईच्या शरीराकरता फॉरेन बॉडी आहे. येस. So, मग जेव्हा फॉरेन बॉडी शरीरामध्ये जाते हम्म. तेव्हा ते Chance. शरीराची नॅचरल टेंडन्सी हम्म. असते की त्याच्या विरुद्ध रिॲक्ट Reject. करायचं, त्याला हम्म. रिजेक्ट करायचं. हम्म. सो ती टेंडन्सी ऍक्च्युली युट्रस अशी जागा आहे की तिथं ती टेंडन्सी नसते आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी फॉरेन बॉडी असली तरी ग्रो होऊ ग्रो शकते. होऊ शकते. Yes. येस. पण मग हे प्रत्येक गर्भपिशवीमध्ये नीट काम करतच असं नाही. असं नाही. सो देर आर सम प्रॉब्लेम्स इन धिस मेकॅनिझम ज्याला गर्भ ऍक्सेप्ट करणं म्हणू शकतो आपण. हम्म. मग त्या मेकॅनिझम मध्ये प्रॉब्लेम असतील हम्म. तर त्याला इम्युनॉलॉजिकल कॉज म्हणता येईल हम्म. की आईचं शरीर एम्ब्रिओला रिजेक्ट करतं करतंय. हम्म. आणि मग त्याच्यावरून आपण त्याचं अभ्यास करून त्याचं काही कारण शोधू शकतो. येस. हे इम्युनॉलॉजी म्हणजे प्रतिकारशक्ती थोडक्यात. हम्म. म्हणजे परवा कोणाशी तरी बोलताना म्हटलं की आपण सगळे आपल्या आईच्या गर्भपिशवीत होतो, येस. हम्म. म्हणून ही सत्य परिस्थिती, म्हणून तर आज इथे आहे. येस. पण आज जर आपण म्हटलं की आपण आपल्या आईला रक्त द्यायचं किंवा हम्म. किडनी द्यायची असं म्हटलं ते मॅच होईलच असं नाही. हम्म. Correct. मग तरी सुद्धा त्या माऊलीने आपल्याला 9 महिने सांभाळले. हम्म. मग असं का होतं? आणि बरेचदा काय होतं की त्या बाळाचा आणि त्या आईचं रक्तगट वेगळा असतो. हम्म. मग एवढं असून सुद्धा तिने तिच्या शरीराने ते सांभाळलं. आणि ही जी सिस्टीम आहे त्याला आपण इम्युनॉलॉजी ऑफ प्रेग्नन्सी किंवा प्रतिकार शक्तीत होणारी, आणि ही युनिक आहे. हो. मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात हे पहिलं एवढ्याच वेळेला होतं. हो. आणि ह्या सिस्टीम मध्ये जर काही गडबड झाली हम्म. तर मग ते जे गर्भाचं प्रोटेक्शन आहे ते जातं आणि मग Rejection. एक तर गर्भारोपण होत नाही किंवा हम्म. अबॉर्शन होतं किंवा अशा गोष्टी होतात. येस. तर आता असं. सर प्लीज गिव्ह अ रिकॅप ऑफ व्हॉट इज RIF अँड व्हॉट वी नीड टू लुक फॉर. ओके. RIF म्हणजे रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअर, की अनेक वेळा गर्भ सोडून सुद्धा गर्भारोपण होत नाही. येस. मग आता त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण मुख्यत्वे पाहिजे. जसं तृप्ती मॅडमनी सांगितलं की स्त्रीबीजामध्ये काही प्रॉब्लेम आहे का की ज्याच्यामुळे गर्भ तयार होतो. दुसरं, गर्भपिशवीत काही प्रॉब्लेम आहे Yes. का की गर्भपिशवीला रक्तपुरवठा कसा आहे, रिसेप्टिव्हिटी आहे. हम्म. रिसेप्टिव्हिटीच्या काही टेस्ट आहेत ज्याला
एरा असं म्हणतात, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असेसमेंट. पण ह्या एरा ज्या आहेत ना, ह्या खूपशा ॲक्युरेट नाही आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं हाईप खूप जास्त झालं. पण त्या मनाने जे आपण मेडिकल सायन्समध्ये सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी, specificity. म्हणजे की बुवा हो असेल तर खरंच हो आणि नाही असेल तर खरंच नाही, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू असं म्हणतात. ती तेवढी अजूनही ती टेस्ट झालेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की तो एक सोन्याचा दिवस येईल जेव्हा एक चांगली एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटीची टेस्ट होईल, की मग ते आयुष्य इतकं सोपं होईल पेशंट आणि डॉक्टरचं, की पेशंट दारातून आली की तिची टेस्ट करायची. तुझी टेस्ट पॉझिटिव्ह, तुझा IVF करू, तुझी नाही आहे तर त्याच्यावर काम करू. आणि मग जे लोक IVF करतील त्यांचा सक्सेस रेट वाढेल. मग हे आज जगभरात जो 30-40% आहे तर त्याच्यावर तो हे होईल. सो गर्भाची असेसमेंट व्हायला पाहिजे, की किती फॉलिकल होते, किती स्त्री बीज मिळाली त्यातून, त्याची टक्केवारी किती, त्याच्यातून किती गर्भ झाले, त्याची ग्रेडिंग काय. आणि मग ज्याला आपण सायटोप्लाझमिक मॅच्युरिटी म्हणतो, की तुम्ही डोसमध्ये ॲडजस्टमेंट करून किती चांगलं करू किती शकता, चांगलं हे इम्प्रूव्हमेंट करायचं. हे गर्भाचं झालं. दुसरं गर्भपिशवीचं झालं, की त्याचं थिकनेस किती होता, त्याला ब्लड सप्लाय किती होता. आणि जसं सचिन सरांनी सांगितलं की बुवा प्रतिकारशक्ती, हा एक प्रॉब्लेम. आणि चौथा आहे, तृप्ती मॅडम सुरुवातीला म्हणाले तसं जेनेटिक. तर जेनेटिक प्रॉब्लेम, गर्भ स्टिम्युलेशनच्या क्वालिटीचा प्रॉब्लेम, ऑक्सिडंट अँटीऑक्सिडंटचा प्रॉब्लेम, गर्भपिशवीचा प्रॉब्लेम आणि प्रतिकारशक्ती, हे मुख्यत्वे कारण आहे. त्यामुळे IVF फेल्युअर इज ओके. आणि आज जर आपण 40% सक्सेस आहेत म्हटलं तर 60% फेल्युअर होतं. तर हे मनात आपण ठेवायचं की हो ठीक आहे, पण त्याच्यातून आपण शिका. तुम्ही फेल्युअर मधून शिकला नाही तर काहीच होणार नाही. तो फेल्युअर इज नॉट अ क्राईम, नॉट टू अटेम्प्ट इज अ क्राईम, असं काही जण म्हणतात. की प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि पुढचा प्रयत्न करताना तेच परत करू नका. त्या पहिल्या फेल्युअर मधून शिका, त्याच्यातून चेंजेस करा. आणि मग जसं शीतल मॅडम म्हणाले की 3 सायकल प्रोग्राम किंवा मल्टिपल अटेम्प्ट करण्याचं. 3 सायकल प्रोग्रामला तो फायनान्शियल पण आहे, की ज्यांचं फेल्युअर होतं त्यांना काही पैसे अर्ध्याच्या आसपास परत मिळत आले. तो आर्थिक भाग झाला, पण हा मेडिकल भाग. तर मला वाटतं अशी समरी बरोबर आहे का? I think every failure is a step to success. So Correct. we should not. जर तुम्ही बघितलं तसं. Yes. तुम्हाला काय सांगेल? नाही, आता हेच फेल झालं तरी अटेम्प्ट करायला पाहिजे आपण. कारण शोधून. कारण शोधून. आता मला वाटतं शीतल मॅडम तुम्हीच ठणकावून नका, कारण शोधा. कारण शोधल्याशिवाय पुढे ट्रीटमेंट करायचीच नाही. ओके. www.ivfcare.in आजच संपर्क साधा. KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.